कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाइन्स। खेडमधील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरप्रकार उघड, 100हून अधिक ठेवीदारांचा सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर ठिय्या। CSMT पनवेल लोकलमध्ये 15 दिवसांच्या बाळाला सोडून आई फरार, CCTV फुटेजच्या आधारे महिलेचा शोध सुरू। माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे MSCBच्या कारभारावर संतापले, 7 दिवसात वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी, अन्यथा महामंडळाच्या पेण कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा। आणि ध्येय संकल्प फाउंडेशन कडून शेतकऱ्यांना खाऊचे वाटप, शेतात जाऊन कृषी दिनाच्या दिल्या शुभेच्छा। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील शामराव सहकारी पतसंस्थेच्या विरोधात शेकडो ठेवीदार आक्रमक झाले असून ठेवीचे पैसे मिळत नसल्याने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेडच्या कार्यालयाबाहेर ठेवीदारांनी आमरण उपोषण सुरू केले। शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्यानंतर या संदर्भाची चौकशी सहकारी संस्थेकडून सुरू आहे, मात्र त्यास विलंब होत असल्याचा आरोप ठेवीदारांनी केला असून ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये गेल्या वर्षभरापासून पतसंस्थेकडून दिले जात नाहीत। ठेवी लवकरात लवकर मिळवण्यासाठी तसेच पतसंस्थांच्या संचालक आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत खेडमधील शेकडो ठेवीदार आक्रमक झाले असून त्यांनी शासनाच्या सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। नमस्कार, आज या ठिकाणी शामराव सहकारी पतसंस्थेचे पिगमी एजंट झोरे उपोषणाला बसलेत। आम्ही सर्व शामराव सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार म्हणून आज यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहे। जवळपास 50 लोक आज या ठिकाणी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी स्वतः उत्स्फूर्तपणे जमा झालेली आहेत। आणि आज बघायला गेलं तर या प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई होताना प्रशासन दिसत नाहीये। प्रशासन किंबहुना लोकांना या वेड्यात गंती करतंय की ह्यांना काही कळत नाहीये, त्यामुळे वेळोवेळी वेगवेगळी उत्तर देऊन प्रशासन वेळ मारण्याचं काम करतंय। जवळपास या पतसंस्थेतनं एक स्थानिक अंदाजाप्रमाणे 4 ते 4.5 कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचं आम्हाला निदर्शनास येत आहे। मधल्या कालखंडामध्ये आम्ही मदत केंद्र जेव्हा चालू केलं होतं त्यावेळेला देखील आमच्याकडे जवळपास 2 ते 2.5 कोटी परत देण्याच्या लोकांच्या नोंदी झालेल्या आहेत। यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या देखील ह्यांनी भ्रष्टाचार केला आहे आणि हा भ्रष्टाचार या वेळेला या प्रशासनाने किंवा संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आम्हाला 30 जूनपर्यंत वेळ द्या, 30 जूनपर्यंत आम्ही या सगळ्या गोष्टींचा निकाल लावतो आणि तुम्हाला समाधानकारक उत्तर देतो। परंतु 30 जून झाल्यानंतर देखील आजपर्यंत प्रशासनाकडे यांच्याकडे ठोस कुठलंही उत्तर नाही आहे आणि ते संचालक मंडळाला जवळ करायचा प्रयत्न करत आहे। संचालक मंडळ यांना फाट्यावर मारतंय आणि कुठल्याही प्रकारे संचालक मंडळ यांच्या जवळ येत नाही आणि असं असताना देखील ह्या प्रशासनाचा या पतसंस्थेवर किंवा या संचालक मंडळावर कुठलाही अंकुश असलेला दिसत नाही आहे। किंबहुना आम्हाला अशी खात्री होतीये की हे प्रशासन देखील या भ्रष्टाचारात सहभागी आहे। निश्चितपणे येणाऱ्या कालखंडात हे आंदोलन तीव्र छेडण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्यानंतर मात्र प्रशासनाचे डोळे उघडतील, कारण की आज लोकांचा अंत बघायची प्रशासनाने बघू नये, कारण की आज लोक व्यापलेले आहेत। कोणाचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये आहेत तर कोणाच्या मुलांचे ऍडमिशन होत नाही आहेत। अशा वेगवेगळ्या व्याधींनी हे लोक त्रासलेले आहेत आणि असं असताना जर त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत तर प्रशासनाला बाहेर फिरताना देखील त्रास होईल, याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी। गेली 7 वर्ष शामराव पतोडे पिगमी एजंट म्हणून काम करत असून प्रामाणिकपणे काम करून प्रामाणिकपणे ठेवी आणून भरणा करत असताना सुद्धा 31 जुलै 2024 मध्ये रेग्युलर पेमेंट मला मिळत होते, पण त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 पासून कोणताही एक पेमेंट खातेदारांचा मला मिळालं नाही। त्या संदर्भात मी प्रथम शामराव सहकारी पतसंस्था संचालक पतसंस्थांना वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा त्यांनी माझी दखल घेतलेली नाही आणि त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडे जिल्हा उपनिबंधक रत्नागिरी या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड यांच्याकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा त्याने मला फक्त आश्वासनं दिली, पण आश्वासनाची पूर्तता आजपर्यंत करताना मला दिसत नाही। तर ते ऑडिटच्या नावाखाली जे मला जे पत्र दिलं होतं त्याची तारीख
30 जून 2025 ही दिली असताना मी त्यांना एक 13 जून रोजी जर 30 जूनपर्यंत ठास निर्णय मला दिला नाही तर मी 1 जुलै 2025 रोजी आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. पण तो आमरण उपोषण एवढा की जोपर्यंत फुल अँड फायनल 100% निकाल इथं मला मिळणं गरजेचं आहे तोपर्यंत मी माझं उपोषण स्थगित करणार नाही. कारण आजपर्यंत माझे जर साधारण आकडा ॲव्हरेज आकडा काढला तर 90 लाखाच्या आसपास जाणार आहे. पिग्मी RD FD प्लस मी जे माझे स्वतः प्रश्नाचे पैसे लोन ॲव्हरेज करून म्हणजे दुसऱ्या पद्धतीने लोन काढून कस्टमरला दिलेले आहेत तर अंदाज एक 90 लाखापर्यंत आसपास होईल. आणि माझा 15,000 प्रमाणे महिन्याचा 1,80,000 पेमेंट पेंडिंग राहिलेला आहे. मला गरज असतानाही शामराव पतसंस्थेतले पैसे मिळाले नाहीत. माझ्या मुलाचं ॲडमिशन कॅन्सल झालं. आम्हाला त्यांनी मुदत दिली होती आम्ही तुम्हाला ह्या तारखेला पैसे देतो आणि त्याच्यानंतर त्यांनी काय आम्हाला पैसे दिले नाहीत. त्याच्यानंतर त्यांचे घोटाळे बरेच अफरातफर बाहेर निघाली आणि आता ते माझा एवढी कंडिशन बेकार आहे की मी हळूहळू डिप्रेशनमध्ये जात चालली आणि पूर्ण वर्षाचं मुलाचं नुकसान झालेलं आहे. वर्ष आता 1 ऑगस्टला आम्हाला वर्ष होईल. आम्ही वर्षभर त्यांच्याकडे फिरा मारतोय. ही आमच्या ना औषधाची जमा पूजा आम्ही ठेवलेली. आम्ही न खाता न काय घेता आम्ही ठेवलेली. पण असे आता आमच्यावर वेळ आले की आम्ही काही करू शकत नाही. अशा वेळ आले की आत्महत्या करायची वेळ आले. माझ्या गळ्यामध्ये 2 नातवंड आहेत. लोकांची मुलं आहेत ती माझ्या गळ्यात. त्यांना सांभाळावं लागते. आम्ही पेन्शनमध्ये काय सांभाळणार आम्ही मुलांना. तुम्ही गाववाले असून आम्ही गाववाल्यांसाठी आणि जातीसाठी आम्ही हे कलेला तुमचे इथं ठेवलेले पैसे आम्ही काय करायचं सांगा. आता किती पैसे आले सगळे आमचे 29,70,000 आहेत. काढायला गेलं तर देत नाही देत ना. व्याज बीज सगळंच बंद करून टाकले. कुठे जाणार आम्ही. कोणाकडे हात पसरणार. यांच्याकडे जाणार ना. ही लोक हात वर करतात. त्यांच्याकडे गेलो होतो. हो सगळ्यांकडे आम्ही सगळे ह्याच्यात हे केलेलं आहे. पण ते काय बोलायलाच तयार नाही. कोणी बोलायला नाही. जिच्या तुरुपी भरलेले आहेत ती सुद्धा आमच्या समोर येत नाही आणि बघितलं तरी बाजूनी जाते. हार्बर रेल्वे मार्गावरील सीवूड स्थानकात दुपारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. 30 ते 35 वयोगटातील एका अनोळखी महिलेनं CSMT ते पनवेल लोकलमधून प्रवास करत असताना आपल्या अवघ्या 15 दिवसांच्या तान्ह्या बाळाला परित्याग करून पळ काढल्याची घटना घडली आहे. लोकलमधील 2 तरुणींना मदतीच्या बहाण्यानं बाळ सोपवून ती महिला सीवूड स्थानकावर न उतरता पळून गेली. प्रथमदर्शनी सामान अधिक असल्यामुळे खाली उतरता आलं नसावं असा अंदाज मुलींनी लावला. बऱ्याच वेळेपर्यंत वाट पाहून देखील ती महिला न आल्यामुळे त्यांनी बाळासह घरी जाऊन त्याची काळजी घेतली आणि नंतर वाशी रेल्वे पोलिसांकडे तक्रार दिली. त्या महिलेविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम 93 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाळ सध्या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. दरम्यान पोलिसांनी 4 पथके तयार केली असून याशिवाय CCTV फुटेजच्या आधारे फरार महिलेचा शोध सुरू आहे. बाळाची प्रकृती एकदम सामान्य आहे. ते बाळ व्यवस्थित आहे. त्याच पद्धतीने सदरची जी अज्ञात महिला आहे ही 30 ते 35 या वयोगटातील आहे व तिचा आम्ही शोध घेत आहोत आणि CWCच्या आदेशानुसार पुढील कारवाई त्या बाळाबाबत करण्यात येणार आहे. सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारलाय. सुनील नारकर हे 1997 पासून कोकण रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. कोकण रेल्वेमधील त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची आणि जबाबदारीची पदे भूषवली आहेत. रत्नागिरी येथे प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक आणि मडगाव येथे वरिष्ठ प्रादेशिक वाहतूक व्यवस्थापक या पदांच्या जबाबदाऱ्या यापूर्वी त्यांच्याकडे होत्या. बेलापूर येथील कॉर्पोरेट कार्यालयात उपमुख्य वाणिज्य व्यवस्थापक या पदाचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना व्यावसायिक आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यापक अनुभव आहे. सुनील नारकर यांना व्यावसायिक आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यापक अनुभव असून त्यांच्या या जनसंपर्काचा सखोल अनुभव, कंपनीच्या विविध विभागांची माहिती आणि कोकण रेल्वेच्या कार्यप्रणालीची जाण यामुळे ते कोकण रेल्वेच्या प्रतिमेला अधिक बळकट करतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. त्यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वेचे संदेश जनतेपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतील आणि कंपनीच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नवी मुंबईतील ऐरोली परिसरात झळकलेल्या एका आगळ्यावेगळ्या बॅनरनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. नवी मुंबई ऐरोली सेक्टर 3 रेल्वे स्टेशनच्या परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट शोलेमधील डायलॉग छापण्यात आले.
कितने आदमी थे, सरकार 2 और तुम 3 फिर भी वापस लौट आए, अशा प्रकारचा बॅनर नवी मुंबई शहरामध्ये मनसेकडून लावण्यात आलाय। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते। तसेच येत्या 5 जुलैला मोठ्या प्रमाणात मोर्चाचे देखील आयोजन करण्यात आले होते। मात्र या मोर्चाची धास्ती घेत सरकारने अखेर हा निर्णय रद्द केला। यावरूनच महायुती सरकारवर खोचक टीकास्त्र सोडण्यात आलाय। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडतोय। यामुळे जनता अगदी कंटाळून गेली आहे। लोकप्रतिनिधींचं एमएससीबी अधिकाऱ्यांवर अंकुश राहिले नसून अधिकारी सुस्तावलेत। वेळेवर बिल वसूल केले जातात, पण लाईट गेल्यावर वेळेवर लाईट येत नसल्यानं माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला आहे। 7 दिवसात विद्युत पुरवठ्याची कामे झाली नाहीत तर पेण येथील विद्युत महामंडळाच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संजय जांभळे यांनी दिला आहे। 2-4 महिन्यापूर्वी मी चालीवर गेलो होतो। 6 महिने पोल असा वाकडा होऊन पडला होता आणि फक्त तिथे हातच लावायचं होता आणि कोणीतरी स्वर्गवासी व्हायचं होतं। तिथे आमचे माननीय पत्रकार होते विजय मोकल, त्यांनी वस्तुस्थिती बघितली आणि ज्यावेळेस लोकांना त्या प्रश्न मी विचारला स्मशानावर, तर लोक म्हणे साहेब आम्ही 6 महिने पाठी लावलो, कोणीही लक्ष देत नाही। शेवटी त्या भर पावसामध्ये त्यांना दम देऊन तिथे दिवसभरामध्ये पोल लावून घेतलं स्वतः। आमची जनता पण मिलमिलीत झालेली आहे, प्रश्न पण वाऱ्यावर सोडून दिलेले आहेत। करा नाही तर ठेवा, आम्ही भोगायला तयार आहोत। पण जनतेला पण माझा प्रश्न आहे की तुम्ही आता गप्प बसू नका। ही कालाची गरज आहे, ही कालाची गरज आहे। कारण ह्या एमएससीबी वर जर आपण मोर्चा नेला नाही तर एमएससीबी जो पारंपरिक त्यांचा जो त्यांनी व्यवसाय मांडलेला आहे तो व्यवसाय ते कायमचा चालू ठेवतील। की ह्यांची टक्केवारी नाही, जर 1 महिन्याचा बिल जर भरला नाही तर यांची टक्केवारी चालू होते, त्याला व्याज चालू होते। व्याज पण असा आक्रम टिकले असतोय की हे गोरगरिबाला कळत नाही। आणि खरंच सांगतोय की एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी सुधारावं, नाहीतर येत्या 7 दिवसात त्यांना अल्टिमेटम देतोय। जर ही लाईट अशीच जर लोकांची जात असेल, असाच जर लोकांवर अंधकार पसरत असेल, तर 7 दिवसानंतर आम्ही भव्य मोर्चा हा पेन कार्यालयावर घेऊन जाणार आहोत आणि मग जे काय होईल त्याला जबाबदार एमएससीबी बोर्ड राहील। भारत सरकारच्या सहकार मंत्रालयामार्फत पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड तालुक्यांची निवड करण्यात आली आहे। या तालुक्यातील नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे यांनी केले आहे। या योजनेअंतर्गत देशात 1 कोटी घरांना सौर ऊर्जा सबसिडीद्वारे पुरवण्याचा लक्ष्यांक निश्चित केला गेला। त्यासाठी देशातील 100 शहरांची निवड करण्यात आली आहे। हर घर सूर्यघर हा विषय यापुढे असणार आहे। जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या 3 तालुक्यातील ज्या गृहनिर्माण सहकारी संस्थांकडे छतावरील सौर ऊर्जेसाठी जागा उपलब्ध आहे, अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांनी प्राधान्याने निवड करायची आहे। गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक निबंधक तसेच महावितरण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी, आपल्याशी केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनेबाबत सहकारी संस्था यामध्ये विशेषतः नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्या छतावर रूफटॉपवर केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना पीएम सूर्यघर मुक्त बिजली योजना राबविण्याच्या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत आहे। देशामध्ये 1 कोटी घरांना सौर ऊर्जा देण्यासाठी 100 शहरांची निवड केली। त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुका, चिपळूण तालुका आणि खेड तालुक्यातील सहकारी संस्था, नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांची निवड केलेली आहे। या 3 तालुक्यातील संबंधित गृहनिर्माण संस्था आणि विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या निमित्ताने मी आवाहन करतो की केंद्र शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण नजीकच्या सहाय्यक निबंधक कार्यालय आणि महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा।
रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यामध्ये दुचाकी चोरी होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून पुन्हा एकदा कंपनीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली आहे। महाड MIDC मधील अनेक कंपन्यांच्या गेटच्या बाहेर वाहने लागण्याचे चित्र दिसत असताना एका कंपनी लगतच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून निघून गेला। या संदर्भात महाड MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड MIDC पोलीस ठाणे पुढील तपास करत आहेत। महाड MIDC मध्ये असलेल्या अनेक कंपन्यांच्या आवारामध्ये वाहन लावण्यासाठी व्यवस्था नसल्याने वाहने चोरीला जात असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। ध्येय संकल्प फाउंडेशन या सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत 1 जुलै राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना खाऊचे वाटप करून कृषी दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी संस्थेचे संस्थापक समीर कदम, बैलगाडा मालक सतीश आमरे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेश रेड्डीज, सागर भोजने, निलेश आमरे आदी उपस्थित होते। या पारंपरिक शेती करणाऱ्या कोकणातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय माझे कोकणचे प्रतिनिधी बाळू सनगरे यांनी। आज राष्ट्रीय कृषी दिन आहे आणि अखंड शेतकऱ्यांचा दिवस असं मानलं जातं, परंतु ह्या खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याची काय स्थिती आहे ही कोणी पाहिलेली नाही। आज थेट आपण शेताच्या बांधावर पोहोचलो आहे। जो पारंपरिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी फार कमी पाहायला मिळतात। त्याची कारणं अनेक आहेत, कारण आज जर पाहिलं तर भरमसाठप्रमाणे येणारे हे सगळे वादळं असतील, पूर असतील, पूर परिस्थिती आणि या सगळ्यातून हा शेतकरी खऱ्या अर्थानं होरपळून गेला आहे आणि शेतीपासून फार दुरावला आहे। परंतु काही प्रमाणात आजही कोकणामध्ये काही असे शेतकरी आहेत जे पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत। त्या शेतकऱ्यांच्या बांधावरती, त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आज आपण पोहोचलो आहे आणि या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया की शेतीची नेमकी स्थिती आजची काय आहे। बाबा, काय सांगाल की तुम्ही कधीपासून ही शेती करताय? आणि आता बरेच वर्ष कारण ते शेतीमध्ये काय एवढं पीक पाणी काय होत नाही, कारण काय पावसामुळे हे होतं, दुष्काळ पडतो, ते रानाची विण्याची हे करतात, नाश करतात, त्याच्यामुळे आम्हाला काय भरपाई वगैरे काय भेटतच नाही। तुम्ही किती वर्ष शेती करता? शेती आम्ही बरेच वर्ष करतो, 10 वर्ष आम्ही शेती करतो। तुमचं काय नक्की मागणं असेल? कारण आजचा मागणीमध्ये काय आम्हाला काय नुकसान झालेलं आम्हाला काय भरपाई भेटतच नाही। तुमच्याकडे कोणी पाहतच नाही? नाही, कोणच नाही पाहत इकडे। गावामधली काय स्थिती आहे की गावातली सगळी लोक आजही शेती करतायत की शेती सोडली? नाही, काय लोकांनी सोडले, काय लोक करतायत। ही शेती सोडण्यामागची कारण काय? आता कारण हे नुकसानी मुलाचे होतात, भरमसाठ नुकसान होते आणि म्हणून शेतीकडे कोणी येत नाही। परंतु आज अजून एक गोष्ट आपल्या या ठिकाणी पाहायला मिळाली। आज आधुनिक शेतीकडे लोक वळले आहेत। बऱ्याचशा शेतामध्ये ट्रॅक्टर नांगरणी पाहायला मिळते, पण आज या शेतामध्ये हे जुनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे जे साथीदार, ज्याला आपण जी जोडी म्हणायचो, ती पहिली जोडी आज तुमच्याकडे आहे, ती कशी जोपासना करतो? नाही, त्याची जोपासना आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही करतो। हे करायला का म्हणजे अजूनही तुम्ही हे आम्हाला हे याच्यामध्ये नाही जमत, ते ट्रॅक्टरवरती नाही जमत आम्हाला हे शेतकऱ्यामध्ये नांगरच पाहिजे आम्हाला। किती वय आहे बाबा तुमचं आणि किती वर्ष शेती करता? मला आता 70 वर्ष, 65 वर्ष। 65 वर्षाचे आजोबा आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी शेती करायची असेल तर खऱ्या अर्थाने हे बैल नांगरणीच असणं गरजेचं आहे आणि ते सांगतायत की गेली 70 वर्ष त्यांचं वय आहे आणि शेती झालेली स्थिती त्यांनी मांडली आहे। खऱ्या अर्थाने याच्याकडे शासनाने खऱ्या अर्थानं लक्ष देणं गरजेचं आहे। आज जर अखंड महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं तर कर्जमाफीचा विषय हाताळला जातो आहे, पण माझ्या ह्या कोकणातला शेतकरी कर्ज तर घेत नाही, खऱ्या अर्थानं त्यांच्या छोट्या छोट्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्या असं या ठिकाणी शेतकऱ्यांकडून पाहायला मिळते। बाळू सनगरे, माझे कोकण। डॉक्टर्स डेचे औचित्य साधून यंग युनिटी वेलफेअर असोसिएशन आणि रोहा पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस अधीक्षक रायगड आचल दलाल यांच्या परवानगीने उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा पोलीस ठाणे येथे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। यावेळी रोहा, नागोठणे, कोलाड पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली। यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र दौंडकर, पोलीस निरीक्षक मारुती पाटील, सह पोलीस निरीक्षक नितीन मोहिते, डॉक्टर संदेश शिंदे, डॉक्टर सलमा मुकादम, डॉक्टर सर्जेल करजीकर, प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेच्या दिदी, रोहा, नागोठणे, कोलाड पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी, अंमलदार यांसह पत्रकार उपस्थित होते। या शिबिरात रक्त तपासणी, हाडांचा ठिसूळपणा, चरबी तपासणी, ECG इत्यादी तपासणी करून तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले। आपले डॉक्टर्स आपल्याला सांगत असतात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो। म्हणून जाणून बुजून म्हणतात ना, ते चक्कीतलं पीठ जोपर्यंत गळत नसतं चक्कीतलं पीठ, तर तो चक्कीवाला जो आहे तो दगड घेतो आणि असं जोरात आपटतो। तसं आहे की तुमच्या मागं लागल्याशिवाय आपल्याला ते शक्य होत नाही। तसंच
डॉक्टर्सनी ज्या पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर्स डेचं औचित्य साधून आरोग्य शिबिर आमच्यासाठी आयोजित केलं हे खरोखर सगळ्यांसाठी खूप लाभदायक आहे. सर्वांनी आवर्जून या शिबिराचा उपयोग करून घ्यायला पाहिजे, फायदा करून घेतला पाहिजे. कसं आहे, आजकाल आपली जी लाईफ आहे ती एवढी बिझी आणि स्ट्रेसफुल झालेली आहे. कितीतरी असे आजार असतात जे बाहेरून दिसून येत नाही आणि अचानक ते म्हणजे याच्यात येऊन जातात. तर ते आजार किती वेळा असं होतं की आपल्याला असं वाटतं की आपण म्हणजे आपण निरोगी आहोत, स्वस्थ आहोत, पण जेव्हा आपण आपले टेस्ट करतो, म्हणजे ब्लड टेस्ट असू देत किंवा बाकीचे टेस्ट असू देत, त्याच्यात काहीतरी नवीन असं बाहेर पडतं. आणि पोलीसवाल्यांना स्पेशली त्यांचं ड्युटी शेड्यूल एवढा हेक्टिक आहे आणि स्ट्रेसफुल अशी लाईफ आहे. तर बरेच वेळेला इवन जेव्हा आम्ही हॉस्पिटलला ड्युटी करत असतो, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला, तेव्हा पण कितीतरी डॉक्टर्स जेव्हा पेशंट घेऊन येतात किंवा दुसरे म्हणजे आरोपींना किंवा यांना मेडिकलसाठी घेऊन येतात, तर त्यांना पण कित्येक वेळा काही ना काही आजार असं म्हणजे BP असू देत किंवा असं काही प्रॉब्लेम येतो. तर तेच म्हणजे आपण असे शिबिर घेत राहिलो तर मग अधूनमधून 6 महिन्याने, वर्षाने तर असं काही गुपित असं आजार त्यांना असलेला ते आपल्याला लवकर जर लक्षात आलं तर त्याच्यावर लवकरात लवकर उपचार सुरू करून पुढचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपल्याला अवॉइड करता येतील. याच्या मागचा जो हेतू आहे, हे कॅम्प्स घेण्याच्या मागचा हेतू हा एक मेन आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण वयाच्या 11व्या वर्षी लेखिका म्हणून पदार्पण करत आहे. वाचनामुळे आपल्याला जगाचे भान मिळते असे सांगणाऱ्या यशवंतराव चव्हाण घराण्याच्या परंपरेत वाढलेल्या अमायराने द ट्रेल डायरीज ही साहस कथा लिहून बाल साहित्याच्या विश्वात दमदार पाऊल टाकलंय. ही कादंबरी देशातील अग्रगण्य प्रकाश संस्थांपैकी एक असलेल्या पेंग्विन रँडम हाऊसच्या सहसंस्थेनं पार्ट्रिजने प्रकाशित केली आहे. साहसी आणि कल्पनारम्य कथानक असलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन 5 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात होणार आहे. वयाच्या 11व्या वर्षी लेखिका झालेल्या अमायराचे हे पुस्तक नव्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे कॅबिनेट मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार उपस्थित राहणार असून मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्रलेखिका रीता राममूर्ती गुप्ता आणि बाल साहित्यिक राजीव तांबे यांचाही मान्यवर पाहुण्यांमध्ये समावेश आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.